हॅलो. हाय. सो तुम्ही एकटाच आहात वाटतं. ग्रेट. मीही एकटाच आहे. अच्छा. एक सांगू, ऍक्च्युली मला ना इंडियन क्लासिकल म्युझिक आवडतं. म्हणजे तुम्हाला इंडियन क्लासिकल म्युझिक आवडतं? हो. येस. मलाही लहानपणापासून आवडतं. काय झालं, तुम्ही सारखं सारखं तिथे का बघताय? की तुमच्यासारखी खूप सुंदर एखादी मैत्रिणीही येणार आहे का? नो नो नो, असंच. एक्सक्यूज मी. या शुअर. हे बेबी, ऐक ना, मला काहीतरी तुला सांगायचं आहे. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. जर तुला माझ्याबरोबर पूर्ण आयुष्य घालवायचं असेल ना, तर आपल्याला पळून जावंच लागेल. तू ना पिक्चर बघायचं कमी कर. पकडले गेलो ना तर माझे बाबा आपल्या दोघांनाही मारून या समुद्रात फेकून देतील. पण ते परवानगीही देत नाहीयेत ना आपल्या लग्नाला. मग आपल्याला काहीतरी करावं लागेलच. काही नको, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तुझं हे आईस्क्रीम घे आणि निघ. अरे अकिरा, 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 अगं ऐक ना. अकिरा, अगं ऐक ना ग. अकिरा, अकिरा, अगं कुठे चालली आहेस? मग तारिकाजी, काही कळलं का? बरंच काही. मग अशा गप्प का? मित्रा, मी सुद्धा आहे ना. असं मग तुम्हीच सांगा ना. मी बोललो तर चालेल? अहो का नाही प्लीज. गुड. तर असं आहे, हे तर तुम्हाला कळलंच असेल की या मुलीचा गळा आवळून हिला मारण्यात आलाय. हिच्या गळ्यावरचे व्रण बघून तुमच्या लक्षात आलंच असेल ना. हो डॉक्टर साहेब, हिचा मृत्यू गळा दाबल्यामुळेच झालाय ना. हो हो, हिचा मृत्यू गळा दाबल्यामुळेच झालाय आणि गळा एका बेल्टने आवळण्यात आलाय. हे कसं काय कळलं? हे बघा, हिच्या गळ्यावर हा जो व्रण आहे हा एकतर असा आहे रुंद, आणि जरा नीट बघा, काही ठिकाणी गडद आहे आणि काही ठिकाणी हलका. जर एखादी दोरी वगैरे वापरली असती तर या खुणा इतक्या रुंद झाल्या नसत्या. या बेल्टच्या आहेत आणि पूर्ण मानेवर त्या एकसारख्याच असत्या. अशा कुठे गडद कुठे हलक्या नाही. एक्सलंट. कसले इंटेलिजंट आहात तुम्ही दोघे. साळुंके साहेब, पुढच्या जन्मी मीही फॉरेन्सिक एक्सपर्ट होईन. अरे फ्रेडी, पुढच्या जन्माचं काय बोलतोयस तू? अरे आधी या जन्मात तर नीट वाग. अरे काय वेडासारखं बोलतोस. अरे अरे काय सांगत होतो मी ते. हो सर, तुम्ही ते गळा, बेल्ट, बेल्ट गळा. हा बेल्ट, बेल्ट. तर बघा, बेल्टने असा गळा आवळला, ठीक आहे, आणि नंतर कुणीतरी मागून हिच्या डोक्यात खूप जोरात एखाद्या जड वस्तूने घाव घातला. साळुंके साहेब, जर खुन्याने हिचा गळा आवळला तर मग मागून डोक्यात घाव का घातला? अरे बाबा, खुन्याला वाटलं असेल की चुकून सुद्धा ही मुलगी जिवंत राहता कामा नये. मृत्यूची वेळ रात्री 12 ते 2च्या दरम्यान. रात्री 12 ते 2? इतक्या रात्री ही मुलगी करत काय होती? सर, एखाद्या कॉल सेंटर मध्ये काम करत असेल, नाईट शिफ्ट असेल, आणि तसंही हिची ओळख कुठे पटली अजून? नाही नाही, मला नाही वाटत की ही मुलगी कॉल सेंटर मधून येत असावी. हिचे कपडे बघून असं वाटतंय की एखाद्या पार्टीला वगैरे गेली असेल आणि घरी परत. नक्कीच नक्कीच, तारिकाचं म्हणणं योग्य आहे. ही नक्की पार्टीलाच गेली असणार, कारण हिच्या पोटात आम्हाला मेक्सिकन फूडचे पार्टिकल्स मिळालेत आणि कॉफीही. मेक्सिकन फूड? हो, या दाखवतो, या.
हे बघा, या आम्ही काही टेस्ट केल्या आणि यावरून आम्हाला कळलं की ते जे फूड होतं ते मेक्सिकन फूड होतं. काय काय खाल्लं असेल हिने? म्हणजे ॲव्होकाडो, टोमॅटो, कांदा, चिप्स आणि हिने बहुतेक टॉर्टिया सुद्धा खाल्लं होतं, कारण आम्हाला व्हेजिटेबल ऑइल आणि कॉर्नचे अंश मिळालेत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, हिच्या अन्नातून आम्हाला नायट्रोजनचे ट्रेसेसही मिळालेत. कमाल आहे, अन्नात नायट्रोजन. हो फ्रेडी, आजकाल तसा ट्रेंडच सुरू आहे ना. सगळेजण असलं सायंटिफिक अन्न खातात, नायट्रोजन वगैरे असलेलं. हा, म्हणजे हिने एका अशा रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं जिथे सायंटिफिक पद्धतीने मेक्सिकन फूड बनवलं जातं, जे तब्येतीसाठी फायदेशीर मानलं जातं. अशी रेस्टॉरंट्स फारशी नसतीलच शहरात. नक्कीच आपल्याला इथे काही ना काहीतरी मिळेल. या ना सर, प्लीज हॅव अ सीट. आधी तुम्ही हे सांगा की ही मुलगी काल तुमच्या इथे मेक्सिकन फूड खायला आली होती का? पण तुम्ही नक्की आहात कोण? CID. आता प्रश्न नाही विचारायचे, उत्तर पटापट द्यायचे. हो सर, काल रात्री ही इथे आली होती. पण तुम्ही हिला का शोधताय? आम्ही हिला शोधत नाही आहोत, हिच्या खुन्याला शोधतोय. खून झाला बिचारीचा. बरं एक सांगा, ही मुलगी एकटीच आली होती की तिच्या सोबत अजून कुणीतरी होतं? सर, आली तेव्हा एकटीच होती, पण नंतर बऱ्याच जणांशी बोलली ती. एकटी आली असेल तर बऱ्याच जणांशी कशी बोलली असेल ती? खरं तर काल रात्री आमच्या रेस्टॉरंटमध्ये स्पीड डेटिंग नाईट होती. स्पीड डेटिंग, स्पीड कार आणि बाईक चालवणं ऐकलं होतं सर, पण हे स्पीड डेटिंग हा नेमका काय प्रकार आहे? सर, स्पीड डेटिंग आजकाल यंगस्टर्समध्ये खूप पॉप्युलर आहे. बेसिकली यात मुलामुलींना बोलण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलं जातं, ज्यातून त्यांना आपल्या पसंतीचा जोडीदार शोधता येईल. म्हणजे ते मॅट्रिमोनी सर्व्हिस सारखं असतं का? हो, साधारण तसंच आहे. पण यात फोकस लग्नावर नव्हे तर डेटिंगवर असतो, ज्यामुळे मुलं मुली त्यांचे विचार एकमेकांशी शेअर करू शकतील आणि जे कोणी पसंत पडेल त्याच्याशी नातं निर्माण करू शकतील. म्हणजे कोणीही कुणालाही भेटू शकतं, कोणाशीही बोलू शकतं, असंच ना या स्पीड डेटिंग मध्ये? हो सर, प्रत्येक मुलगी वेगवेगळ्या टेबलवर बसलेली असते आणि मुलांकडे 5 मिनिटांचा वेळ असतो त्यांच्याकडे जाऊन बोलण्यासाठी. मुली त्या संवादाच्या आधारे आपल्या लिस्टनुसार मुलांना 10 पैकी मार्क्स देतात आणि मग डेटिंग एजन्सी याच मार्कांच्या आधारे मुला मुलींच्या जोड्या बनवतात. किती जण आले होते या स्पीड डेटिंग मेळाव्यात? सर, 10 मुलं आणि 10 मुली होत्या. खूप चांगला इव्हेंट झाला सर. अजून एक, या मुलीशिवाय अजून जेवढे जण या तुमच्या स्पीड डेटिंग मेळाव्यात आले होते त्या सगळ्यांचे डिटेल्स हवेत मला. नक्की सर, या ना. सर, हे आहेत त्या मॅडमचे डिटेल्स. मिस माला बिरवानी, ॲड्रेस आहे A/231B झू कॅलेब 1111. फोन नंबर आहे 6528111191. या सगळ्यांची डिटेल्स हवेत आम्हाला. अच्छा, तिने काल रात्री मेक्सिकन फूड सोबत कॉफी घेतली होती का? नाही सर, कॉफी तर मिळतच नाही आमच्या रेस्टॉरंटमध्ये. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी मिळत नाही? नाही सर. असं? ठीक आहे, तुम्ही जरा याच्या प्रिंटआउट घेऊन या. शुअर सर. कदाचित ही माला इथल्याच एखाद्या मुलासोबत बाहेर गेली असेल कॉफी प्यायला जेवण झाल्यानंतर, आणि तेव्हाच तिचा खून झाला. काय? हे कसं काय होऊ शकतं? नाही असं? ठीक आहे, थँक्यू. एवढं मोठं खोटं? त्या मुलीचं नावही खोटं आहे आणि तिचा पत्ताही चुकीचा आहे. मला एक कळत नाहीये, जर जोडीदार निवडायचं तर मग फॉर्म मध्ये चुकीचे डिटेल्स कोण भरतं? कदाचित ती मुलगीच फ्रॉड असेल. काही असो, ओळख पटवणं तर गरजेचं आहे. बॉडी जवळ ना मोबाईल मिळाला आणि ना पर्स. सर, त्या मुलीचा मृत्यू होऊन 48 तास झालेत.
तिच्या घरच्यांनी किंवा नातलगांनी ती बेपत्ता असल्याची कंप्लेंट केलीच असेल ना? पूर्वी चेक करते सर, लवकरच कळेल. गोरेगाव पोलीस स्टेशन, माला नावाच्या एखाद्या मुलीची मिसिंग कंप्लेंट दाखल झाली आहे. असं ग्रेट, थँक्स. तुम्ही मला कंप्लेंटची कॉपी पाठवू शकता? आणि हो, प्लीज तुम्ही तिच्या घरच्यांना काही कळवू नका सर. हा सर, त्या मुलीचं खरं नाव आहे मालिनी आणि मरोळ चौकीत हिची मिसिंग कंप्लेंट दाखल झाली आहे. आणि मिसिंग कंप्लेंट तर तिच्या पतीने आणि सासरच्यांनी केली आहे. काय? एक लग्न झालेली बाई आणि स्पीड डेटिंग मध्ये? तेच तर, आणि तेही एका खोट्या नावाने. कोण? CID. हे बघा सर, लग्नातला इतका मोठा फोटो लावला इथे, आणि ही मालिनी. जर मी असं केलं असतं ना तर माझ्या बायकोने माझा जीव घेतला असता. सर, काही कळलं नाही मला. मालिनी कुठे? आय एम सॉरी, पण एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? मालिनीचा ऍक्सिडेंट झाला की काय? कुठे आहे ती? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? कोणीतरी तुमच्या पत्नीचा खून केलाय. खून? पण कोणी केला सर? हे पहा, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला अजून धक्का बसेल. स्पीड डेटिंग? ते काय असतं सर? हा एक असा प्रोग्राम असतो ज्यात मुलं मुली एकमेकांना भेटतात आपला जोडीदार शोधण्यासाठी. आणि मृत्यू झाला त्या रात्री मालिनी तशाच एका प्रोग्रामला गेली होती. अरे माझ्या कर्मा, माझा मुलगा जिवंत असताना ती दुसरा जोडीदार शोधत फिरत होती. बस एवढंच ऐकायचं बाकी होतं. घराण्याचं नाक कापलं त्या उदासीने. सर, आपला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. आम्हा दोघांचा संसार अगदी छान चालला होता. मग तिला गरजच का असेल नव्या जोडीदाराची? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर द्यायला मालिनी या जगात नाही आता. त्यामुळे याचं उत्तर आता तुम्हालाच द्यावं लागेल. आम्ही अगदी साधे सरळ लोक आहोत सर. बिरवानी आमचं मूळ गाव आहे. काही दिवसांपूर्वीच या शहरात आलो आम्ही. तुमचं अरेंज मॅरेज होतं की लव्ह मॅरेज? सर, अरेंज मॅरेज होतं. मागच्या वर्षीच मालिनीचा मेडिकलचा कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर आम्हा दोघांचं लग्न झालं. काही भांडण वगैरे? अजिबात नाही सर, भांडणं वगैरे काहीच नव्हती. त्यामुळेच मलाही कळत नाहीये की ती स्पीड डेटिंगला का गेली. बरं, मला हे सांगा, ज्या रात्री मालिनीचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? सर, मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये बरंच काम होतं. उशिरापर्यंत काम करत बसलो होतो. किती वाजेपर्यंत? असेल रात्री 1:30 वाजेपर्यंत. मला तर घरी आल्यावरच कळलं की मालिनी घरी परतली नाहीये. तिचं कोणाशी वैर वगैरे? नाही सर, तसलं काहीही नव्हतं. सर, मला तर वाटतं की तिचे दागिने लुटण्याच्या नादात कोणीतरी. नाही, लुटीच्या उद्देशाने खून झालेला नाहीये, कारण तिची डायमंड रिंग आणि महागडं घड्याळ सगळं इंटॅक्ट आहे. मग तिला एखाद्या स्पीड डेटिंग वाल्यानेच मारलं असणार. मला ना आधीपासूनच संशय होता की ती मुलगी चांगली नाहीये. चांगली नाहीये म्हणजे? अहो, तिचे ना पाय घरात थांबतच नव्हते कधी. तिच्या पायाला जणू काय म्हणतात त्याला, भिंगरी होती, भिंगरी. अहो, अख्खा दिवस घराच्या बाहेरच फिरत राहायची ती आणि कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलायची. आणि आम्ही तिला काही सांगायला गेलो ना तर उलट उत्तरं द्यायची ती आम्हाला. शांत बस आई. अरे बस काय बस, बोलू दे मला. आणि जेव्हा ती घरात असायची ना सर, तेव्हा घरातलं एकही काम करत नव्हती. अख्खा दिवस ती तो लॅपटॉप आणि कॅमेऱ्यात घुसलेली असायची. लॅपटॉप आणि कॅमेरा आम्ही पाहू शकतो का? सर, हा तिचा लॅपटॉप. आणि तो कॅमेरा कुठे? कॅमेरा? सर, मला नाही वाटत की मालिनी सोहनला धोका देत असेल. तिचा काहीतरी वेगळाच उद्देश असणार. तिचा उद्देश हा लॅपटॉप आणि कॅमेरा चेक केल्यानंतरच कळेल. सर, कॅमेरा कुठे आहे? बॅग तर रिकामी आहे.
सर ती तर कॅमेरा यातच ठेवायची, माहित नाही कुठे गेला. असं नसेल ना की मालिनीच्या पर्स आणि मोबाईल सोबत खुन्याने तिचा कॅमेराही गायब केला? सर स्पीड डेटिंगचा कॉन्सेप्ट खरं तर चांगला आहे, पण जर सावधगिरी बाळगली नाही तर खूप नुकसान होऊ शकतं. हो ना सर, यापैकी कोणी क्रिमिनल पण असू शकतो ना. नक्कीच. आणि ही दक्षता त्या इव्हेंट मॅनेजर्सने आणि त्या तरुणांनी बाळगायला हवी जे त्यात सहभागी होतात. सर, हा सोहन खोटं बोलत होता सर. आपल्याला म्हणाला होता की परवा रात्री तो ऑफिसमध्ये काम करत होता रात्री 1:30 वाजेपर्यंत, पण त्याचे मोबाईल डिटेल्स काहीतरी वेगळंच सांगतायत. यांचं ऑफिस आहे अंधेरीत आणि हे महाशय बँड्रात होते रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान, त्याच रेस्टॉरंट जवळ जिथे मालिनी गेली होती स्पीड डेटिंगसाठी. बोलवा त्या सोहनला. सर तुमचा काहीतरी गैरसमज झाला, कारण मी माझ्या बायकोला असं का मारेन? जर मारलं नाहीस तर खोटं का बोललास? रात्री 1:30 पर्यंत तू ऑफिसात होतास का? सर मी सत्य तर हे आहे की तू मालिनीला त्या रेस्टॉरंटमध्ये बघितलं होतास काही तरुण मुलांशी बोलताना. त्यामुळे तुला राग अनावर झाला आणि म्हणून तू तिचा खून केलास. नाही सर, तुम्ही जे काही म्हणताय त्यात अर्ध खरं आहे आणि अर्ध चुकीचं आहे. हो, मी त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, मी मालिनीला तिथे पाहिलंही होतं, पण मी तिला मारलं नाहीये सर. आणि तुमच्याशी खोटं यासाठी बोललो कारण तुम्हाला चुकूनही माझा संशय येऊ नये. तू मालिनीला मारलं नाहीस हो ना? मग चला सोहन, चल आपण मान्य करूया की तू खरं बोलतोयस, की तू मालिनीचा खून नाही केलास. पण एक गोष्ट नीट सांगा मला, हे सांग की तुला आधीच कसं काय माहित होतं की मालिनी त्या रात्री बांद्रातल्या रेस्टॉरंटमध्ये स्पीड डेटिंग इव्हेंटला जाणार आहे? सर मालिनी काही दिवसांपासून विचित्र बिहेव करत होती. दिवस बघायची ना रात्र. तिच्या मनात आलं की घरातून निघून जायची. आणि जेव्हा मी त्याबद्दल तिच्याशी बोलायचं ठरवलं तर ती मला उलट उत्तर देऊ लागली. मग त्या रात्री माझ्या एका मित्राकडून मला समजलं की ती बँड्रातल्या एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. स्वतःच्या बायकोला स्पीड डेटिंग मध्ये बघून माझं काळीच तुटलं सर. मला कळेना की माझ्या प्रेमात कसली कमतरता राहिली होती, पण मला तिथे तिच्याशी वाद घालणं योग्य वाटलं नाही. आणि जेव्हा ती बाहेर आली तेव्हा मी तिच्याशी काही बोलण्याआधी ती ऑटोमध्ये बसून कुठेतरी निघून गेली. सर मी खरं बोलतोय, मला तिच्याशी फक्त बोलायचं होतं, तिचा जीव घ्यायचा नव्हता मला. दुर्दैवाने मला मालिनीशी बोलायलाही मिळालं नाही. आता हे रहस्य कायम रहस्यच बनून राहील की तिने माझा विश्वासघात का केला. तिने तुझा विश्वासघात का केला? ठीक आहे, आता मी तुला जाऊ देतोय, पण असं समजू नकोस की आमचा तुझ्यावर संशय नाहीये. संशय तोपर्यंत राहील जोपर्यंत तू निरपराध सिद्ध होत नाहीस. समजलं सोहन? सर जर हा नसेल तर मग
संशयाच्या भोवऱ्यात ती मुलं येतात जी त्या रात्री मालिनीशी बोलली होती. पूर्वी काही कळलं का? तर त्या रात्री मालिनी 6 मुलांशी बोलत होती. सुनील, आरजे, हिमान, गौरव, मयांक आणि प्रतीश. एक काम करूया, या 6ही मुलांना त्या रेस्टॉरंटमध्ये बोलवूया आणि व्यवस्थित चौकशी करूया. कोणी नक्कीच या मुलांपैकीच कोणीतरी आहे. सर, तुमचा तपास लवकर संपवा ना. आमच्या रेस्टॉरंटचं नाव खूप खराब होत आहे. एका निष्पाप मुलीचा खून झालाय आणि तुला तुझ्या रेस्टॉरंटच्या नावाची पडलीये. असले लोक फक्त स्वतःचाच विचार करतात. थोडासा समाजाचाही विचार करायचा असतो. सगळ्यांना अर्ध्या तासाच्या फरकाने बोलवलंय. ठीक आहे, गुड. आता नीट लक्ष दे. तो इव्हेंट सुरू होता तेव्हा तू इथेच होतास ना? हो सर. बरं, मग यापैकी कोणीही आमच्याशी खोटं बोललं किंवा लपवाछपवी करायचा प्रयत्न केला तर ताबडतोब मला सांगायचं, ठीक आहे? सर, मुलगी खूप सुंदर होती, पण तितकी बोरिंग सुद्धा. तिच्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यावरून बाउन्सर जात होत्या. सर, ती माझ्याशी तर जास्त बोललीच नाही. एकतर ती सारखी लाजत होती किंवा मग तिला माझ्यात इंटरेस्टच नसावा. सर, ती माझ्यासोबत असूनही नसल्यासारखी होती. होती आणि नव्हती म्हणजे? ऍक्च्युली सर, ती माझ्यासोबतच बोलत होती, पण तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. सतत कुणा दुसऱ्याकडेच बघत होती. सर, मला वाटतं की ती स्वतःचा आणि आमच्या सगळ्यांचा टाइम वेस्ट करत होती. तिला जोडीदार निवडण्यात काही इंटरेस्टच नव्हता सर. इतकंच नाही सर, तिचं लक्ष नेहमी भलतीकडेच असायचं. सर, मला तर ती खूप आवडली होती, पण कदाचित मी तिला आवडलो नाही. तिला तर तो दुसरा मुलगा आवडला होता ज्याच्याशी ती हसून हसून बोलत होती. कुठला मुलगा? गौरव. हो सर, आमचं ट्युनिंग तर खूप छान जमलं होतं. इनफॅक्ट आम्ही खूप वेळ एकत्र होतो. काय बोलणं झालं होतं तुझं आणि मालिनीचं? जनरल गप्पा सर. फेवरेट हॉबीज, फेवरेट म्युझिक, फेवरेट कलर वगैरे. इनफॅक्ट मध्येच ती इतकी जास्त नर्वस झाली की तिने माझ्या अंगावर ज्यूस सांडलं. म्हणजे मग मीटिंग नंतर नंबर वगैरे एक्सचेंज झालेच असतील? नाही सर, नंबर एक्सचेंज नाही झाले, कारण ती म्हणाली होती इव्हेंट संपल्यावर अर्ध्या तासाने आपण कॉफी शॉपमध्ये भेटूया. कारण हिच्या पोटात आम्हाला मेक्सिकन फूडचे पार्टिकल्स मिळाले आणि कॉफीही. असं म्हणजे गौरव, तू आणि ती एकत्र कॉफी घेतलीत इव्हेंट झाल्यावर? कुठे सर, 2 तास वाट बघितली तिची, पण ती आली नाही. खरं बोलतोस का? सर, खोटं का बोलेन मी? बरं, ठीक आहे, मग आपण कॉफी घेऊया. शो सर, जाऊ कधीतरी. कधीतरी का? आताच जाऊया. बोला सर, कोणती कॉफी घेणार? तशी इथे कोल्ड कॉफी विथ व्हॅनिला आईस्क्रीम खूप फेमस आहे. म्हणत असाल तर तीच ऑर्डर करतो. माझ्यासाठी एक कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आणि कॉफी वगैरे नंतर घेऊया. आधी मला हे सांग की तू त्या दिवशी कुठे बसला होतास? हो सर, मला वाटलं तुम्ही कॉफी घ्यायला आलात, पण तुम्ही तर अजून तुमची चौकशीच करताय. तपास झाल्यानंतर कॉफी घेण्यात वेगळीच मजा असते. हॅलो सर. मला परवा रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज बघायचंय मॅनेजर सॉरी, साहेब. पण सीसीटीव्ही कॅमेरे तर 1 महिना झाला बंदच आहेत. मग दुरुस्त नाही केले? सर, बिझनेस अगदीच झिरो आहे. कॅफे ऑलरेडी नुकसानीत चाललाय. म्हणून वाटलं की अशा परिस्थितीत कशाला जास्तीचा खर्च करून नुकसानीत भर घाला. अच्छा, जरा हा फोटो बघा. ही मुलगी आली होती का परवा रात्री? सर, एक्झॅक्टली नेमकं आठवत नाहीये मला. आणि कॅफेमध्ये तर बऱ्याच जणांचं येणं जाणं असतं सर. बरेच जण येत जात असतात, तरीही कॅफे नुकसानीत आहे. बरं, यांचं परवाचं बिल तर असेल ना? जरा दाखवता? हो सर. सर, हे यांचं बिल 27 जुलैचं रात्री 11:40 आहे. 1 मोका कॉफी आणि 1 कॅपेचिनो कॉफी. तू तर म्हणालास की तू एकटाच होतास, मग या 2 कॉफी कशासाठी? सर, मी तिच्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती. ती आलीच नाही तर मी काय करू? मी बराच वेळ तिची वाट बघितली. सर, आता घेऊया का आपण कॉफी? घेऊया, नक्कीच घेऊया, पण ही केस सॉल्व्ह झाल्यानंतर. ठीक आहे सर, मग मी निघू का? तू जाऊ शकतोस.
थँक्यू व्हेरी मच. मोस्ट वेलकम. सर, या केसमुळे माझ्या डोक्याचा पार भुगा झालाय. जर मालिनीने इथे कॉफी घेतली नव्हती तर मग कुठे घेतली? कदाचित गौरवनेच मारलं नसेल ना मालिनीला. त्याने मालिनीला कॉफी शॉप मध्ये बोलावलं कॉफी घेण्यासाठी. ती आली नाही, त्यामुळे तो निराश झाला, मारून टाकलं तिला. काही होऊ शकतं फ्रेडी. या केसमध्ये काहीही होऊ शकतं. पतीही मारू शकतो, त्या मुलांपैकी कोणीतरी मारू शकतं, किंवा एखादी तिसरी पार्टी. आठवतंय तिचा कॅमेरा गायब आहे. कोणी असं ज्याला अटीच्या कॅमेऱ्यातल्या फोटोंमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. जर मालिनीचा कॅमेरा गायब झालाय तर नक्कीच तिने त्या कॅमेऱ्यामध्ये असे काही फोटो काढले असणार की ज्यामुळे कुणाचं तरी जगणं नक्कीच कठीण झालं असणार. सर, कॅमेऱ्याने फोटो काढल्यावर शक्यतो लोक ते फोटो आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवतात. सर, लॅपटॉपमध्ये एकही फोटो नाही. मग कदाचित त्याने इंटरनेटवर कुठेतरी सेव्ह केले असतील, आपल्या ईमेल अकाउंटवर किंवा एखाद्या पर्सनल वेबसाईटवर. म्हणजे सर, आजकाल कॅमेऱ्यातून डिरेक्ट फोटो ऑनलाईन सेव्ह करता येतात. हो फ्रेडी, करता येतात इंटरनेटच्या माध्यमातून. ओ ग्रेट सर. मिळाले? हो सर. सर, फोटोजची वेबसाईट आणि तिचा पासवर्ड मिळालाय, हे बघा. व्हेरी गुड. उघडून बघ तरी. सर, त्या कॅमेऱ्याने व्हिडिओ फुटेज बनवलं गेलंय, नेमकं तिच्या मृत्यूच्या आधी. सर, म्हणजे या फुटेजमुळेच मालिनीचा खून झाला नसेल ना? असू शकतं, तसंही असू शकतं. बहुतेक ही मालिनी कुणाच्या तरी मागावर होती, कोणाचं तरी बिंग फोडणार होती आणि म्हणूनच तिचा खून झाला. मालिनीबद्दल आम्हाला अजून पुरेशी माहिती मिळाली नाहीये सर. आतापर्यंत वाटत होतं की ती स्पीड डेटिंगसाठी गेली होती, पण आता असं कळलं की ती विवाहित होती, मेडिकल प्रोफेशनल आहे, आणि आता असं कळतंय की ती कोणाच्या तरी मागावर होती. आणि ही हेरगिरी मेडिकल फील्डशी कनेक्टेड असणार, कारण फुटेजमध्ये बघा ना, मेडिसिनचे बॉक्सच्या बॉक्स आहेत. सर, त्या फुटेजमध्ये एका ठिकाणी ती सावलीही दिसली होती ना? खुन्याची असू शकते. चेक करूया परत. या बॉक्सवर ज्या डेट्स आहेत त्या सगळ्या एक्सपायर झाल्यात. औषधांच्या बरोबरच ॲसिटोन दिसतं इथे. ॲसिटोन? सर, त्या केमिकलने ते लोक औषधांवरून त्या जुन्या डेट्स पुसून नवीन डेट्स टाकत असतील आणि मग ती मार्केटमध्ये आणत असणार विक्रीसाठी. 4 पैशांसाठी लोकांच्या आयुष्याशी असं खेळायचं? याचाच तपास करायला मालिनी गेली होती तिथे. हो सर. त्या खुन्याने मालिनीचा कॅमेरा गायब केला, पण त्याला हे माहीत नाही की मरण्याआधी मालिनीने हे फुटेज वेबसाईटवर अपलोड केलंय. सर, तुम्हाला कुणाला भेटायचंय? आम्ही CID मधून आहोत. सर, हे तर आमच्या कंपनीच्या औषधांचे बॉक्सेस आहेत. ते तर आम्हालाही कळत आहे, पण चाललंय तरी काय तुमच्या गोडाऊनमध्ये? जुन्या औषधांना नवीन बनवण्याचा धंदा करता काय? हा, नाही सर, आमच्याकडे असं कुठलंही चुकीचं काम होत नाहीये. उलट मला हे कळत नाहीये की ही जागा नक्की कुठली आहे. असं? हे तुमचं गोडाऊन नाहीये? सर, हे आमच्या कंपनीचं गोडाऊन नाहीये. इनफॅक्ट आमच्या कंपनीचं गोडाऊन याच बिल्डिंगच्या बेसमेंटला आहे. तुम्ही हवं तर चेक करू शकता. सर, नक्कीच कुणीतरी आमच्या कंपनीच्या नावाने ही चुकीची कामं करताय. बरं, तुमच्या कंपनीत जी एक्सपायर झालेली औषधं असतात त्याचं काय करता तुम्ही? सर, एका कंपनीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलंय आमच्या कंपनीची एक्सपायर झालेली औषधं डिस्ट्रॉय करण्याचं. आमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहेत. तुम्ही हवं तर चेक करा. जस्ट 1 मिनिट. हा,
सर हे बघा, आमच्या कंपनीची सगळी कॉन्ट्रॅक्ट्स यात मेन्शन आहेत. मग यांच्याकडे तुमच्या कंपनीचे नवीन बॉक्स कुठून आले? म्हणजे ही धांदलबाजी जुनी औषधं नष्ट करणारी कंपनीच करते. कंपनीचं नाव आहे BTI, मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी. या कंपनीतल्या कोणाशी व्यवहार चालतो तुमचा? सर मिस्टर गौरव कुमार. गौरव कुमार? हा गौरव कुमार. हो हेच आहेत गौरव कुमार. सर तुमच्याकडे यांचा फोटो कसा? खूप मोठा फॅन आहे मी यांचा. सगळे डोर लॉक बदललेत की नाही? हो सर. हे घ्या. सगळे लगेच कामाला लागा, खूप कामं पेंडिंग आहेत. गो. काय झालं गौरव, रागात दिसतोयस? सर तुम्ही इथे मला बोलवायचं होतं ना. सारखा सारखा तुलाच त्रास का? थोडा आम्ही घेतो. सर यावेळी तुम्हाला मात्र कॉफी घ्यावीच लागेल. असं? कधी जेलमधली कॉफी प्यायलास? जेलची कॉफी? हो, सवय करून घे, कारण उरलेलं आयुष्य तिथेच जाणार आहे आता तुझं. सर तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय आहे? संशय नसणार तर काय असणार? हा, बिक्लॅक्सी कंपनीच्या जुन्या औषधांना नवीन बनवण्याचा धंदा करतोयस ना तू? काय बोलताय तुम्ही सर? तुझ्या कंपनीचं गोडाऊन बघायचं मला. चल दाखव. सर माझ्या कंपनीच्या गोडाऊनची चावी हरवली होती. हे बघा आत्ताच डुप्लिकेट चावी आणली आहे. पटत नसेल तर माझ्या स्टाफला विचारा. चावी हरवली? हो सर. अशी कशी हरवली? हा, माहित नाही सर. ऍक्च्युली मी जेव्हा स्पीड डेटिंगला गेलो होतो ना तेव्हा चावी माझ्याकडेच होती, नंतर गायब झाली. म्हणजे स्पीड डेटिंगला जाताना तू गोडाऊनची चावी बरोबर घेऊन गेलो होतास? ऍक्च्युली सर ही चावी नेहमी माझ्या जवळच असते. असं पहिल्यांदाच झालंय की चावी अशी हरवली. मालिनीने तर चावी चोरली नसेल ना याची? मग तिथून निघून सरळ इकडे गोडाऊनला आली शूट करण्यासाठी. गौरव, तू म्हणाला होतास की मालिनीने तुझ्या अंगावर ज्यूस सांडलं होतं. काय काय नेमकं काय घडलं होतं? सर ऍक्च्युली त्या रात्री हे हाय. हाय. मग याआधी तुझ्या किती गर्लफ्रेंड्स होत्या? गर्लफ्रेंड तर होती, आनंदी नाव होतं. हो का? मग तुमचं फिसकटलं का? वेल तिला कोणी सिरियसली घेतच नव्हतं. जेव्हा रडायची सगळे म्हणायचे हे तर आनंदी अश्रू आहेत. अरे तुझा सेन्स ऑफ ह्युमर तर आय एम सॉरी. तुझा शर्ट. इट्स ओके, चूक माझी आहे. मग मी वॉशरूमला गेलो. बहुतेक चावी तेव्हाच गायब झाली आहे. मालिनीने माझी चावी चोरली? हो, तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा केले तिने इथे येऊन, म्हणून तू तिचा खून केलास. सर हे सगळं खोटं आहे. त्या दिवशी रेस्टॉरंट नंतर मी तिला भेटलोच नाही. चल ते गोडाऊन दाखव ज्याची चावी हरवली होती. आता तर तुझ्याकडे ती चावी सुद्धा आहे. चल. सर ही तर तीच जागा आहे जिथलं फुटेज मालिनीने शूट केलं होतं. म्हणजे इथे जुन्या औषधांना नवीन बनवलं जातं तर? हा, वा मिस्टर गौरव, हे असं जुनी औषधं नष्ट करता का तुम्ही? हा, लोक मोठ्या विश्वासाने बाजारातून औषधं खरेदी करतात आणि तुझ्यासारखी माणसं त्यांना विष विकता. विष. सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी असला गैरव्यवहार कधीच केला नाहीये आणि मी तिचा खूनही केला नाही. खोटा बोलतोयस तू. त्या रात्री मालिनी तुझं की कार्ड चोरून इथे आली. इथे येऊन तिने सगळं फुटेज शूट केलं.
त्यानंतर ती एका कॉफी शॉपमध्ये गेली इंटरनेटसाठी, जेणेकरून तिचा फोटो अपलोड करता येईल. एक्सक्यूज मी, वायफाय पासवर्ड? हो, थँक्यू. आणि ती कॉफी शॉपमधून बाहेर पडल्यानंतर तू तिचा पाठलाग केलास आणि संधी मिळताच तू तिचा जीव घेतलास आणि तिचा प्रेत सुद्धा समुद्रात फेकलास, बरोबर? सर, त्या रात्री मी गोडाऊनला आलोच नव्हतो. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना? हवा तर वॉचमॅनला विचारा. त्या फुटेजमध्ये एक सावली ही दिसली होती. कोण होता तो? सर, मला काय माहित कोण होतं. असं लवकरच कळेल. चल. मला एक सांग, हे तुमचे साहेब हे परवा रात्री इथे आले होते? नाही साहेब, हे सर तर नव्हते आले त्या रात्री. अच्छा. ही मुलगी ही आली होती? अरे मॅडम, कोण आहात तुम्ही आणि एवढ्या रात्रीचं इकडे काय करताय? मी चुकीच्या ऍड्रेसवर आले. सॉरी. अरे मॅडम ऐका. म्हणजे ती सावली यांचीच असणार. अजून कोणी आलं होतं या मॅडमच्या व्यतिरिक्त? नाही साहेब, अजून कोणी आलं नव्हतं. पाहिलं सर, मी म्हणालो होतो ना तुम्हाला की माझी काहीही चूक नाहीये. तुम्ही विनाकारण पहिल्या दिवसापासून माझ्या हात धुवून मागे लागलात. तुझ्या मागे लागू नको तर काय करू रे? हा खोट्या औषधांचा काळा धंदा तुझ्या अखत्यारीतच चाललाय ना इथे. सर, ते माझं कामच नाहीये. माझं काम आहे फक्त फार्मा कंपनीजना कॉन्टॅक्ट करणं, ज्यामुळे ते इथे येऊन आपली जुनी औषधं घेऊन जातात. इनफॅक्ट मी रेग्युलरली ऑफिसला येतही नाही. बरं, मग रेग्युलर बेसिसवर या गोडाऊनवर कोणाचं लक्ष असतं? एखादा एम्प्लॉई वगैरे असेलच ना? हो सर, प्रतीश, तो इथला ऑपरेशन मॅनेजर आहे. प्रतीश? त्या दिवशी डेटिंगवाल्या इव्हेंटमध्ये प्रतीश सोबत सुद्धा बोलणं झालं होतं. प्रतीश होता ना तिथे? हो सर. असं तर नाही ना की त्या प्रतीशने मालिनीला चावी चोरताना बघितलं असेल आणि तिचा पाठलाग केला? या प्रतीशला भेटावंच लागेल. सर, हा तुटलेला मोबाईल, कॅमेरा आणि पर्स मिळाली आहे. सर, तो बघा, तो पळतोय. प्रतीश, खोटं बोलण्याचा काही उपयोग नाहीये. सीआयडीला सगळं काही कळलंय. सर, चूक झाली माझी. मालिनी CPT हॉस्पिटलमध्ये काम करायची. औषधांचा परिणाम होत नव्हता म्हणून काही पेशंट्स दगावले. त्यानंतर तिने ठरवलंच, ती हे शोधूनच काढणार की औषधांचा परिणाम का होत नाहीये आणि याच्या मागे कोण आहे. मालिनीला संशय आला होता तुझ्यावर आणि तुझ्या कंपनीवर, आणि म्हणूनच हेरगिरी करण्याच्या उद्देशाने ती तिथे स्पीड डेटिंगच्या इव्हेंटला पोहोचली, जिकडे तू आणि हा गौरव जात होतात. हो सर, मी तरी काय करणार. नाईलाज होता सर, नाईलाज होता. माझा एक गुन्हा लपवण्यासाठी मी आणखीन एक गुन्हा केला. मारून टाकलं मालिनीला, मारून टाकलं मी तिला.
पण तू तिचा मोबाईल आणि पर्स का चोरलीस? म्हणजे पोलिसांना वाटावं की चोरीच्या प्रयत्नात खून झालाय. लोडपाट. पण तिचं महागडं घड्याळ आणि डायमंड रिंग काढायची विसरलास तू. माझ्या बायकोचा जीव घेतलास तू. आता मी तुला सोडणार नाही. बाजूला मारून टाकेन मी तुला. याला शिक्षा कायदा देईल. श्वास गुदमरेल याचा, पण तुझ्या हस्ते नाही, गळफास दिल्यावर.